ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनीति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा, सर्वांना दंडवत प्रणाम। नेहमीसारखा यावेळेस माझ्याकडे रेंजचा प्रॉब्लेम नव्हता, परंतु ही अशी तांत्रिक अडचण आली। मी विचार करत होते की भगवंत काहीतरी नेहमी परीक्षा बघतायत, नेहमी काही ना काही समस्या येत आहेत, तर चला त्याच्यातून पण आपण उत्साहाने काही ना काही मार्ग काढत तुम्ही एवढ्या उशिरा का होईना सगळ्या जणी जॉईन झालात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आज आपण 40वा श्लोक बघणार आहोत। भगवद्गीता असेल तर सगळेजणी काढू शकता, कारण मी याच्यातील वाचूनच सांगणार आहे। खूप छान तात्पर्य श्रील प्रभुपादांनी दिलेलं आहे याच्यामध्ये। तर 6वा अध्याय ध्यानयोग 253 पान नंबर 40वा श्लोक। श्री भगवान उवाच पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते न हि कल्याण कृत्कश्ची दुर्गतीतात गच्छति। श्री भगवान म्हणाले, हे पार्था, शुभ कार्यामध्ये युक्त झालेल्या योगी व्यक्तीचा इहलोकात तसेच परलोकात विनाश होत नाही। आणि हे मित्र, जो मनुष्य चांगले कार्य करतो तो दुष्प्रवृत्तींनी प्रभावित होत नाही। तर असं भगवंत आता इथे सांगत आहेत आपल्याला। तर आता याच्यामध्ये अर्जुनाला भगवंत काय म्हणत आहेत की शुभ कार्यामध्ये युक्त झालेला योगी, शुभ कार्य। मग आता कृष्ण भावना म्हणजे काय, शुभ कार्य म्हणजे काय, हं? आणि इथं चांगले कार्य करतो असं पण भगवंत म्हणतायत। मग हे कसं समजून घ्यायचं, की आता आपण बघतो की शुभ कार्यामध्ये ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळे हे बघत असतो, की आपण समाजामध्ये पण बघत असतो की कोणी अन्नदान करत असतं, किंवा काही संस्था अशा असतात की त्या शारीरिकरित्या सेवा करतात, म्हणजे काही हॉस्पिटल असतील किंवा काय असं अशा पद्धतीने वेगवेगळ्या मार्गाने समाजामध्ये काही व्यक्ती त्या सेवा करत असतात। त्यांच्यासाठी ती सेवा भावना म्हणजे त्यांच्यासाठी जसं एखाद्याला वाटतं की नाही मी अन्नदान केलं पाहिजे, अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे किंवा सर्वात श्रेष्ठ मोठी ही सेवा आहे। तसा हा प्रत्येकाचा वेगवेगळा दृष्टिकोन असतो। तर इथे भगवंत काय सांगत आहेत की अशा शुभ कार्यामध्ये युक्त झालेला योगी याचा इहलोकात तसेच परलोकातही विनाश होत नाही। आणि जो मनुष्य चांगले कार्य करतो तर तो दुष्प्रवृत्तींनी प्रभावित होत नाही। आता चांगले कार्य करतो म्हणजे काय, की कधी कधी आपण बघतो की चांगले कार्य म्हणजे काय, की समाज उपयोगी, जसं मी मग मग आता सांगितल्याप्रमाणे की दुसऱ्यांसाठी आपण जेव्हा काहीतरी कार्य करतो, कल्याणकारी कार्य, तर त्यांनी तो दुष्प्रवृत्तींनी प्रभावित होत नाही। ही एक स्तर असतो प्रत्येकाचा, म्हणजे पहिलीतून दुसरी, दुसरीतून तिसरीत आपण जसं प्रगती करत जातो, तसा हा एक स्तर आहे, की या स्तरामध्ये व्यक्ती ही दुसऱ्यांचा विचार करते। की ही हा स्तर स्वतः जे लोक असे असतात की ते फक्त स्वतःचा विचार करतात, स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतात, त्या लोकांपेक्षा नक्कीच हा स्तर हा वरचा स्तर आहे। जेव्हा आपण स्वतःच्या ह्याच्यावरून आपण स्वतःसाठी न करता दुसऱ्यांसाठी करतो, या भावनेमध्ये येतो, या स्तरावर येतो, तर तो स्तर नक्कीच आपल्याला अधिक उंच घेऊन जातो। तर तो हा स्तर आहे की जो चांगले कार्य करतो। हा स्तर नक्कीच चांगला आहे की हे लोक जे असतात तर ते दुष्प्रवृत्तींनी प्रभावित होत नाही। म्हणजे हे किती चांगला गुण आहे, की असं नाही की कुठल्याही समाजामध्ये जे काही कार्य करतो ते कुठलंही वाया जातंय किंवा काही त्याचा उपयोग होत नाही, असं नाही। फक्त ह्याच्यामध्ये काय आहे की जसं की ज्या व्यक्तीला स्वतःच्या स्वार्थासाठी जर एखादी व्यक्ती सगळ्या गोष्टी करत असते, तर ती दुसऱ्यांचा विचार कधीच करू शकत नाही। आणि जेव्हा दुसऱ्यांचा विचार आपण करतो, तेव्हा आपोआपच आपल्यामधली दुष्प्रवृत्ती जी आहे, तर ती नाहीशी होते। तर भगवंत इथे हे सांगत आहेत, म्हणून अशा दुष्प्रवृत्तींनी असे चांगले लोक प्रभावित होत नाहीत। आणि आपल्याला भक्तीचा स्तर गाठण्यासाठी नक्कीच जसं क, ख, ग, घ आहे, तसं नक्कीच आपल्याला एका स्तरावरून वरच्या स्तरावर जायचंय। म्हणजे जेव्हा ह्या स्तरावर येतो तर त्यासाठी त्या भगवंतांसाठी कार्य करण्यासाठी पण तो हळूहळू प्रेरित होऊ शकतो। तर हा एक ऍडव्हान्टेज त्याच्यामध्ये आहे। तर श्रीमद भागवत मध्ये
नारद मुनी हे व्यासदेवांना सांगतात. त्यक्ता स्वधर्मम चरणांबुजम हरेर्भजत पक्वो तथ पतेत ततो यदी यत्र क्व वाभद्रम भूद मुष्यकी का वा किम कौ वार्थ आपतो भजताम स्वधर्मता. म्हणजे काय की जो सर्व भौतिक आकांक्षांचा त्याग करतो आणि परम पुरुष भगवंतांना शरण जातो, त्याची कोणत्याही प्रकारे हानीही होत नाही किंवा त्याचा काय होत नाही, त्याचा विनाशही होत नाही. उलट पक्षी अभक्त पूर्णपणे आपल्या स्वधर्माचे आचरण करीत असला तरी त्याला काहीच लाभ होणार नाही. तर हे प्रभुपाद आपल्याला सांगत आहेत की भौतिक आकांक्षा त्याग करून भगवंतांना पूर्णपणे शरण जाणे. की म्हणजे आपल्या स्वतःच्या इच्छा, म्हणजे आपल्या इंद्रिय तृप्ती, की आपल्या स्वतःभोवती आपलं जीवन फिरत असतं. तर त्या त्यागून जेव्हा आपण भगवंतांना पूर्ण शरण जातो आणि भगवंतांची प्राप्ती करायची आहे किंवा भगवंतांना शरणागत होतो, तेव्हा काय येते श्रील प्रभुपाद म्हणत आहेत, की त्याचा कुठलाही नाश होत नाही की विनाश होत नाही. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो, की महाभारतामधलं एक उदाहरण आहे, की धृतराष्ट्र, की ज्या धृतराष्ट्राने की आयुष्यभर स्वतःच्या स्वार्थासाठी काम केलं. स्वतःच्या मुलांना राजसत्ता, पद मिळावं यासाठी त्यांनी कार्य केलं. आणि त्या धृतराष्ट्राला जेव्हा विदुरजींनी मार्गदर्शन केलं, काही शेवटच्या क्षणाला त्याला कळलं धृतराष्ट्राला, की आपण जे काही केलंय ते चुकीचं आहे आणि शेवटी ह्या सगळ्याचा एंड जो आहे तो भगवंतांची प्राप्तीच आहे. भले तो एकदम शुद्ध भक्त नसेल, परंतु त्याच्यामध्ये आपण बघू शकतो, की धृतराष्ट्र ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडले. आणि त्यामुळे ती कृपा नक्कीच भगवंतांची त्यांना मिळाली. आणि दुसरं एक उदाहरण आहे, की त्याच्यामध्ये की उलट पक्षी अभक्त पूर्णपणे आपल्या स्वधर्माचे आचरण करीत असला, तरी त्याला काहीच लाभ होत नाही. तर याच्यामधलं जे उदाहरण आहे महाभारतामधलं दुसरं एक म्हणजे ते आहे कर्ण. की कर्ण जो होता, की आपल्याला खूप लोकांना शास्त्र जर माहित नसेल, तर कर्णाचा खूप असा हे येतो. म्हणजे काय म्हणतो, कर्णावर खूप दया येते, की कर्णावर अन्याय झालेला आहे. कर्ण कसा होता. तर कर्णाने किती किती शास्त्राच्या विरुद्ध काही कृती केलेल्या आहेत हे आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे त्या खूप डिटेल्स आहे महाभारतामध्ये, त्या स्टोरी आपण त्याच्यात शिरणार नाही. परंतु कर्णाच्या पण काही चुका होत्या आणि त्याच्यामध्ये या वाक्याला जे प्रभुपादांनी दिलेलं आहे, की तो स्वधर्माचे आचरण म्हणजे हा एक आहे, की स्वधर्माचे आचरण करणं करत होता. म्हणजे कर्णाने तसं पाहायला केलं तर दानशूरपणा होता. एक एक वचन दिलं तर त्या वचनाला तो जागणारा होता. म्हणजे तसे पाहायला गेले तर कर्णामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत्या. परंतु त्या कर्णाने स्वधर्माचं आचरण केलं. म्हणजे त्याला जे त्याच्या धर्माचं पालन होतं, जे प्रामाणिकपणे त्यांनी केलेलं दिसतं आपल्याला कितीतरी घटनांमध्ये. पण तरी तो काय होता, की तो अभक्त होता. अभक्त होता म्हणजे तो श्रीकृष्णांना शरणागत नव्हता किंवा भगवंतांची भक्ती हं, ही त्याच्यामध्ये नव्हती. त्यामुळे काय झालं, की स्वधर्माच्या असे व्यक्ती जे असतात, ते स्वधर्माचं आचरण जरी त्यांनी केलं, तरी त्याला काहीच लाभ प्राप्ती होत नाही. म्हणून भौतिक लाभ प्राप्तीसाठी शास्त्रसंमत तसे लौकिक असे 2 प्रकारचे कार्य असतात. की 2 प्रकारचे कार्य म्हणजे काय, की ह्याच्यामध्ये लिहिलंय, की भौतिक म्हणजे आपल्या आध्यात्मिक प्रगती करता योगी व्यक्तीने सर्व भौतिक कर्मांचा त्याग केला पाहिजे. आता आपण आतापर्यंत ऐकत आलेलो आहोत, की योग, योग, योगी व्यक्ती, योगी व्यक्ती, योगी व्यक्तींच्या आपण मागचा अध्याय पूर्ण आपला जवळपास त्याच्यावरच झालेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बघितलं, की योगी व्यक्तींचं काय-काय हे असतात, लक्षणं काय असतात, ते कसे योग करतात. तर इथे लिहिलेलं आहे, की अशी योगी व्यक्ती म्हणजे योगी व्यक्तीचा स्तर हा भक्ती मार्गापेक्षा किती खालच्या म्हणजे खालचा स्तर आहे तो. मग असा योगी व्यक्ती झाला म्हणजे त्यांनी योग प्राप्त केला किंवा तो योगी झाला, ध्यानस्थ झाला, मोठा योगी बनला. म्हणजे ह्याचा अर्थ असा होत नाही, की तो भगवंतांचा शुद्ध भक्त बनला. अशा योगी व्यक्तींना सुद्धा भौतिक कामनांची इच्छा असते. कितीतरी योगी लोक असतात बघा. त्यांना समाजावर प्रभुत्व गाजवायचं असतं. त्यांना काही सिद्धी प्राप्त करायच्या असतात. एक जरी सिद्धी प्राप्त झाली, तरी त्या सिद्धीच्या जोरावर त्या कितीतरी समाजावर, लोकांवर प्रभाव टाकतात आणि त्या समाजामध्ये ते परत प्रवेश करतात. म्हणजे त्या योगाचं त्यांचं सामर्थ्य दाखवण्यासाठी ते येतात. म्हणजे याचा अर्थ असा होत नाही, की जे योगी हजारो वर्ष योग, तपश्चर्या, ध्यानधारणा करतात, ते भगवंतांचे शुद्ध भक्त असतीलच असं नाही. त्याच्यामध्ये पण लिहिलंय, की अशा योगी व्यक्तीने जर सर्व भौतिक कर्मांचा त्याग केला, तर त्याला कृष्ण भावनेतील त्याला म्हणजे त्याला ती भौतिक गोष्टींचा त्याग करावा लागेल. तेव्हा त्याची कृष्ण भावनेमध्ये प्रगती होईल. आता याच्यामध्ये ना एखादं कोणी म्हणू शकतं, की कृष्ण भावनेची पूर्णत्व झालं, तर मनुष्याला परमसिद्धी प्राप्त होईल. परंतु जर परमसिद्धी प्राप्त झाली नाही आणि आध्यात्मिकदृष्ट्या पण त्याची हानी होईल आणि भौतिकदृष्ट्या पण त्याची हानी होईल. मग हे कसं म्हणायचं, की शास्त्रांमध्ये सांगितलंय, की जर नियत कर्मांचे पालन केले नाही, तर त्याला फळं भोगावे लागतात.
आणि दिव्य कर्म करण्यामध्ये म्हणजे कृष्ण भावनामय असेल, तो कर्म करण्यामध्ये पण तो अपयशी होतो. तर मग त्याला त्याची फळं भोगावी लागतील. मग श्रीमद भागवतम आपल्याला सांगत आहे, की अशा अपयशी जी व्यक्ती होते, त्याला चिंता करण्याची मुळीच कारण नाही. कारण आपल्या विहित कर्माचं पालन जरी त्याला केलं नाही आणि त्याचं फळ भोगावं लागलं, तरी त्याच्यामध्ये कृष्ण भावना असल्यामुळे त्याचे परिणाम म्हणजे ते म्हणजे कृष्ण भावना इतकी शुभकारक आहे, की त्याला पुढच्या जन्मामध्ये त्याचं नक्कीच बेनिफिट मिळतं. तर ह्याच्यामध्ये आपण शास्त्रांमधले आता एक 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 2 स्टोरीज बघूया, की आपण बघतो की वृत्रासूर की ते अगोदर चित्रकेतू महाराज होते पूर्वीच्या जन्मी आणि जेव्हा ते आकाशातून विहार करत होते, म्हणजे चालले होते त्यांच्या विमानातून, तेव्हा त्यांनी बघितलं की शिवजी ह्याच्यावर कथा करत होते शिवजी वैराग्यावर आणि त्यांच्या मांडीवर पार्वती देवी बसलेली होती. ते चित्रकेतू महाराज बघतात आणि चित्रकेतू महाराज थोडं कुत्सित सारखे म्हणजे हसतात. कुत्सित सारखे पण नाही म्हणू शकत, पण त्यांना हसू येतं, की शिवजी वैराग्यावर व्याख्या म्हणजे सांगत आहेत आणि समोर सगळे साधू बसलेले आहेत आणि पार्वती त्यांच्या मांडीवर बसलेली आहे. म्हणून त्यांना हसू येतं आणि ते हसू पार्वती देवी बघतात आणि पार्वती देवींना राग येतो आणि मग त्या त्या क्रोधामध्ये त्यांना शाप देतात, की तुम्ही नरभंश तू राक्षस म्हणून मनुष्य जन्मामध्ये जाशील. मग तेच चित्रकेतू महाराज तो एक शाप भगवंतांच्या भक्तांनी दिलाय म्हणून कुठलाही हे न करता, विरोध न करता स्वीकारतात. आणि तेच चित्रकेतू महाराज जे आहेत, त्यानंतरच्या ह्याच्यामध्ये वृत्रासूर नावाचा राक्षस बनतात. तर याच्यामध्ये आपण बघतो, की तसं पाहायला गेलं तर शाप मिळालाय ना त्यांना. ते भक्ती करत होते. त्याला वाटतं, अरे भगवंतांचे भक्त आहेत, तरी त्यांना कसं शाप मिळाला? पण असं नाही. काही गोष्टी जीवनामध्ये घडतात. तेव्हा भगवंतांचे भक्त कशा पद्धतीने त्याला बघतात आणि भगवंतही ती देतात. तर तो वृत्रासूर राक्षस होता. तर तो त्या जन्मामध्ये पण भगवंतांची भक्ती विसरला नाही. जेव्हा देवी-देवतांच्या युद्धामध्ये, देवता आणि असुरांच्या युद्धामध्ये हा वृत्रासूर असुरांच्या बाजूने लढत होता. परंतु त्याची कृष्ण भावना जी होती, ती विस्मरण झाली नाही. भगवंतांनी त्यांना त्या जन्मामध्ये पण ती प्रदान केली. त्यामुळे ते वृत्रासूर ते कर्तव्य ते करत होता भौतिक. परंतु ते कर्तव्य करताना चेतना मात्र कशी होती? ती ही पूर्ण कृष्ण भावनामय होती. म्हणून हे आपण बघू शकतो, की जरी काही कारणांनी अपयश आलं, भले कोणाचं पतन झालं, काही कुठल्या गोष्टींनी, पण भगवंत हे कधीही त्या व्यक्तीला विसरत नाहीत. भगवंत ते पुढच्या जन्मामध्ये त्याचं बेनिफिट देतात. भले एखाद्या चांगल्या कुळामध्ये जन्म देतील, की जिथे ते चांगल्या पद्धतीने त्यांची भक्ती करू शकतात. सगळ्या फॅसिलिटी अवेलेबल करून देतील किंवा एखाद्या अशा कुटुंबाने भक्त असणाऱ्या कुटुंबामध्ये त्यांना जन्म देतील, की जेणेकरून त्यांची पुढची राहिलेली भक्ती ती सहजरित्या करू शकतात. तर ही भगवंतांची कृपा आहे. म्हणून भगवत भक्ती करताना सुद्धा जरी आपल्याला काही संकट आले, काही कोणाचा अचानक मृत्यू झाला, काही अचानक कोणाचं काय कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण ह्या भौतिक जगामध्ये आहोत, त्यामुळे कुठली परिस्थिती जरी उद्भवली, तरी भगवंत आपली ती काळजी घेतात. दुसरं उदाहरण आपण नेहमी वारंवार ऐकतो, की भरत महाराजांचं उदाहरण उदाहरण आहे, की भरत महाराजांचं पण फॉल डाउन झालं होतं त्या हरणाच्या पिल्लावर आसक्ती झाल्यामुळे. पण त्याच भरत महाराजांना पण भगवंतांनी कशी कृपा प्रदान केली. म्हणजे त्या जन्मामध्ये पण ते भरत महाराज विसरले नाही. तसेच गजेंद्र म्हणजे गजेंद्र हत्ती, जे पूर्वजन्मी इंद्रद्युम्न महाराज होते. आता गजेंद्र म्हणजे तुम्ही विचार करा, की हत्तीचा देह आहे. हत्ती म्हणजे किती स्थूल आणि किती म्हणजे हत्तीचा देह म्हणजे किती असं वाटतं, की प्राण्यांच्या ह्याच्यामध्ये असणारा आणि त्या हत्तीला सुद्धा ते इंद्रद्युम्न जे म्हणजे गजेंद्र होते, जेव्हा त्या गजेंद्रांचा जेव्हा पाय म्हणजे तसं भौतिकदृष्ट्या आपल्याला कसं वाटतं ना, त्यांचा पाय मगरीने पकडला होता. हं. आणि त्यांच्यामध्ये हजारो वर्ष ते युद्ध चाललेलं होतं. आणि मग त्या गजेंद्रांना पूर्वजन्मीची केलेली भक्ती, त्याची कृपा म्हणून त्या पूर्वजन्मीच्या प्रार्थना स्मरण होतात आणि त्या देहामध्ये ते प्रार्थना अर्पण करतात भगवंतांना. मग ही किती म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही, की भगवंत कुठून कशी कोणाला कृपा देऊ शकतात. भौतिक दृष्टीने आपण जर बघितलं हे जर उदाहरणं बघितली, की जसं वृत्रासूर आहे, चित्रकेतू महाराज म्हणजे पूर्वजन्मीचे भरत महाराज असतील, गजेंद्र असतील. तसं जर विचार केला तर आपल्याला हे उदाहरण असे बघितले, की असं वाटतं ना, की भौतिकदृष्ट्या म्हणजे किती संकटामध्ये आहेत आणि किती ह्यांना दुःखदायक परिस्थिती भगवंतांनी दिलेली आहे. असं आपल्याला भौतिकदृष्ट्या वाटू शकतं. परंतु आध्यात्मिक दृष्ट्या ते किती उच्च स्तरावर असेल किंवा किती पुढे भगवंतांना न्यायचंय, हे आपण आपल्या चष्म्यातून आपण कधीच बघू शकत नाही. त्याला फक्त जे प्रामाणिक आणि शरणागत असणारे भक्त असतात, त्यांनाच ते दृष्टिकोन तो प्राप्त होऊ शकतो. म्हणून आपण हे बघू शकतो, की जिथे प्रभुपाद लिहितायत, की कुठल्याही गोष्टीमध्ये, कुठल्याही ठिकाणी तुम्ही असू देत, पण जरी काही त्याच्यातून जरी
अपयश आलं, तरी अपयश हे आल्याचं काही चिंता करण्याचं कारण नाही. कारण त्याचं फळ भगवंत हे नेहमी आपल्याला पुढील जन्मामध्ये हे देत असतात. हे श्रील ह्याच्यामध्ये सांगत आहेत आपल्याला. आणि शास्त्रांमध्ये पण हे ज्या स्टोरीज, ज्या कथा येतात, त्याच्यातून हेच आपल्याला शिकण्यासाठी आहे. आणि हे वारंवार, वारंवार आपल्याला सांगितलं जातं. का तर आपल्याला आपली चेतना जी आहे ती नेहमी शुद्ध राहील. याच्यामध्ये अजून एक ओळ प्रभुपाद सांगतात, की जो मनुष्य कृष्ण भावना भावित नाही आणि केवळ विहित कर्मांचे कठोरपणे पालन करतो, त्याला शुभ फळ प्राप्त होईलच असे नाही. की आता एकदा ना श्रील प्रभुपादांना एका व्यक्तीने प्रश्न विचारला होता, की तुम्ही जे सांगताय, की हे करा, ते करा, कृष्ण भावनेचं स्मरण करा, कृष्ण नाम घ्या, हरिनाम घ्या, आणि ह्याच्यामध्ये किती वेळ वेस्ट जातोय, वाया जातोय. आणि याच्यामध्ये जर वेळ वाया गेला आणि उद्या जर मृत्यू झाला आणि कळलं, की भगवंतच नाहीयेत. अरे मग ह्याचा काय उपयोग आहे? असं ते प्रभुपादांना प्रश्न विचारतात. मग प्रभुपाद सांगतात, की हो बरोबर आहे. पण जर तुम्ही हे काहीच केलं नाही आणि तुम्ही सगळ्या भौतिक गोष्टींमध्ये लिप्त झालात आणि जर तुम्हाला कळलं उद्या, की भगवंत आहेत, तर तुमचं किती मोठं पतन होईल आणि तुम्हाला ह्या जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात अडकावं लागेल, त्याचं काय? मग त्याच्यापेक्षा जर हरिनाम घेऊन तुमचा तोटा काय होणार आहे या गोष्टींचा? हरी बोल. हा आवाज येतोय ना? हा येतोय. ओके, ओके. तर मग प्रभुपाद सांगतात, की मग तुमचा किती मोठा तोटा आहे. जर भगवंत आहेत असं समजलं आणि तुम्ही आयुष्यभर भक्तीच केली नाही, तर त्या कर्मांची फळं कोणाला भोगावी लागतील. म्हणून आपण ती रिस्क घेऊ नये एका भक्ताने. म्हणजे हे आपण शिकू शकतो ह्याच्यातून. आणि याच्यातून दुसरं म्हणजे, की जो कृष्ण भावना भावित नाही आणि त्याच्या कर्तव्यांचे मात्र कठोरपणे पालन करतो. अशी कितीतरी उदाहरणं शास्त्रांमध्ये आहेत. सौभरी मुनींची कथा एक येते श्रीमद भागवतममध्ये, की त्यांना ना ह्या सगळ्या गोष्टींचा हे करायचं म्हणजे भौतिक गोष्टींची आसक्ती त्यांना ठेवायची नव्हती, की कुठेही त्यांना मोह होऊ नये. आणि ते ते सौभरी मुनी इतकं कठोरपणे त्याचं पालन करत होते, तर त्यांनी कुठं जावावं? तर ते पाण्यामध्ये एका जलाशयामध्ये गेले आणि पाण्यामध्ये तळाला जाऊन ते तपश्चर्या करत होते. का तर त्यांना ह्या भौतिक जगामध्ये काही कानांनी ऐकायला मिळू नये, डोळ्यांनी पाहायला मिळू नये, त्यांचं लक्ष विचलित होऊ नये, मन विचलित होऊ नये. म्हणून ते त्या समुद्राच्या तळाला जाऊन त्या जलाशयाच्या तळाला जाऊन तपश्चर्या करत होते. परंतु त्या सौभरी मुनींनी 2 माशांना मैथून करताना बघितलं आणि 2 माशांना मैथून करताना बघून त्यांच्या मनामध्ये ती भावना निर्माण झाली आणि त्यामुळे त्यांचं पतन झालं. म्हणजे त्याच्यामागे पण अजून एक खूप मोठी स्टोरी आहे, परंतु आपण हे सार घेऊ शकतो ह्याच्यामधून. तर त्या सौभरी मुनींना पण परत ह्या भौतिक जगामध्ये यावं लागलं. म्हणजे आपण काय बघू शकतो, की कितीही कठोरपणे कर्तव्यांचं पालन करू दे, म्हणजे काय म्हणू शकतो का आपण म्हणतो ना, की एखादी व्यक्ती कर्मकांड थोडक्यात उदाहरणार्थ काही लोकं खूप सोहळ्यामध्ये कुठल्याही गोष्टी करणार. म्हणजे आता एकदम स्नान करायचं, कोणाला स्पर्श नाही करायचा, पूजा-अर्चा करायची, एकदम त्याच्यामध्ये 2 तास घालवणार, सगळं करणार, अगदी सोहळ्यामध्ये सगळं करणार. हं. मग ते करणार. पण मनाने काय आहे, इंद्रियांना कुठलीच तपश्चर्या नाहीये त्याच्यामध्ये. की आता एखाद्या व्यक्तीला त्या दिवशी प्रभूजी का कोणतरी एका लेक्चरमध्ये सांगत होते, की एखाद्या व्यक्तीला जर सांगितलं, की तुम्ही दिवसभर आज अजिबात खोटं बोलायचं नाही किंवा कुणाला काही वाईट बोलायचं नाही. ही तपश्चर्या तुमच्यासाठी. आणि एखाद्या व्यक्तीला वाटतं, की नाही मी निर्जल केली, मी निर्जल एकादशी केली, मी निर्जल हे करेल, मी हा उपवास करेल, एकादशी सॉरी म्हणजे एखादा उपवास करेल. ही माझ्यासाठी किती मोठी मी तपश्चर्या केली. परंतु ती तपश्चर्या नाही, तर ही मानसिक तपश्चर्या आहे. तर याच्यातून आपण बघू शकतो, की ही मानसिक तपश्चर्या ही खूप कठीण आहे. म्हणून ही शारीरिक तपश्चर्या, शारीरिक कसरती केल्या म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या असा अर्थ त्याचा होत नाही. तर शास्त्रांमध्ये अशा विविध स्टोरीज आहेत, कथा येतात, की ज्याच्यामध्ये असे भरपूर त्यांचे विहित कर्मांचे त्यांनी कठोरपणे पालन केलेलं आहे. परंतु कृष्ण भावना त्यांच्यामध्ये नसल्यामुळे त्यांचं काय झालेलं आहे, पतन झालेलं आहे. आणि त्याच्यातून ते करीत जरी राहिले पुढे, जरी त्यांचा फॉल डाउन नसला झाला, तरी त्याचं शुभ फळ त्यांना प्राप्त होईलच याची गॅरंटी देऊ शकत नाही. तसं भगवंतांच्या ची भक्ती आपण थोडी जरी केली, तरी ते सेव्हिंग अकाउंट आहे आपलं. की जसं या जन्मामध्ये आपण जे काही केलेलं आहे, ते आपण इथंच सोडून आपल्याला जावं लागणार आहे. फक्त भक्ती हे अकाउंट आपलं असं आहे, की ती सेव्हिंगमध्ये आणि त्याचा व्याजदर पण आपल्याला परत प्राप्त होतो. तर ही भगवंतांची खूप मोठी कृपा आहे. म्हणून हे आपण समजून घेऊ शकतो, की भगवंत इथे किती वेगवेगळे जरी ह्याच्यामध्ये ह्या श्लोकामध्ये जरी सांगितलंय, शुभ कर्म म्हणजे काय? की शुभ कर्मामध्ये असणारी व्यक्ती कोण? योगी व्यक्ती कोण? हे स्तर भगवंत आपल्याला इथे सांगत आहेत.
परंतु हे सांगता सांगता की यांना त्या त्या गोष्टी प्राप्त होतीलच याची खात्री नाही, हे मात्र शास्त्रांमध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर आता याच्यामध्ये पण आपण बघू शकतो की मानव समाजाचे नियमित आणि अनियमित असे 2 विभाग केले आहेत. पुनर्जन्म अथवा आध्यात्मिक मुक्तीच्या ज्ञानाअभावी जे केवळ पशुतुल्य इंद्रिय तृप्तीमध्ये रत आहेत, ते अनियमित श्रेणीमध्ये येतात आणि जे शास्त्रोक्त विहित कर्मांच्या तत्वांचे पालन करतात, ते नियमित श्रेणीमध्ये येतात. याच्यामध्ये काय आहे की पहिल्याचे जे पूर्ण इंद्रिय भोग करतायत, एन्जॉय म्हणजे खाणे-पिणे, मौज-मजा करणे हे त्यांच्या जीवनाचं प्रिन्सिपल आहे. तर ते अनियमित श्रेणीमध्ये येतात आणि ह्या अनियमित श्रेणीमध्ये आता जर आपण बघितलं ह्या भौतिक जगामध्ये बाहेरच्या, तर सगळं जगच त्याच्यामध्ये येतंय, असा जर विचार केला तर. मग त्याच्यामध्ये सभ्य दिसणारे पण लोक असतात, सुशिक्षित असणारे पण लोक असतात, शक्ती असणारे, ताकदवर असणारे पण लोक असतात. म्हणजे सगळ्या प्रकारचे ते लोक आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. परंतु काय दिसायला सुशिक्षित असतील, राहणारा सभ्य दिसतील आपल्याला, परंतु ते कुठल्या श्रेणीमध्ये येतात? कारण ते स्वतःची इंद्रिय तृप्ती करतात. भगवंतांसाठी त्यांच्या जीवनामध्ये त्यांना स्थान नाहीये भगवंतांना. मग अशा लोकांमध्ये काय असतं, की अशा अशा लोकांमध्ये पशुवृत्ती प्रबळ असते. पशुवृत्ती म्हणजे काय? की जे प्राणी असतात, म्हणजे कसं की आहार, निद्रा, भय, मैथुन ह्या 4 गोष्टींभोवतीच त्यांचं जीवन गुरफटलेलं आहे. कुठलाही प्राणी बघा, एखादा रस्त्यावर जाणारा कुत्रा बघा, खायला कुठं त्याला कुणी भाकरीचा तुकडा टाकला तो खाणार, व एखाद्या झाडाखाली झोप घेणार. भीती कुणी दगड मारतंय का काय म्हणजे स्वतःचं संरक्षण हे करणार आणि मैथून जेव्हा ती ती इच्छा तर प्रत्येक प्राणी मात्रामध्ये आहे मनुष्यापासून. तिथं तिथं त्याची तो गरज भागवणार. म्हणजे ह्या 4 गोष्टींभोवती जीवन सुद्धा होऊ शकतो जर या श्रेणी असेल तर. तर ही पशुवृत्ती या लोकमध्ये पण प्रबळ असते आणि हे कार्य कधीच श्री प्रभुपाद सांगतात की शुभदायक नाहीयेत. का शुभदायक नाहीत? कारण त्या मूळ समस्या तुमच्या सोडवत नाही. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या चक्रामध्ये ती व्यक्ती अडकते. की त्याच्यामध्ये काय आहे, की त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला कितीही कुठलीही गोष्ट त्यांनी कुठलीही गोष्ट करू दे, परंतु ह्या 4 गोष्टींभोवती ते गुरफटलेलं असल्यामुळं त्याला कधीच समाधान, सुख आणि सुख म्हणण्यापेक्षा शांतता मिळू शकत नाही. ह्या जन्म-मृत्यूच्या फेऱ्यामध्ये ती व्यक्ती कंटिन्यू ही अडकते आणि चांगले कर्म मगाशी मी म्हटलं, की आपण सगळे समाजामध्ये पण वेगवेगळे लोक वेगवेगळे कार्य करत असतात. जसं ह्या श्लोकामध्ये सांगितलंय, की शुभ कार्य असेल, हे असेल. तर हे चांगले कार्य याचं पूर्णत्व कधी प्राप्त होऊ शकत नाही. त्याचं पूर्णत्व कधी प्राप्त होऊ शकतं, की जेव्हा भगवंतांप्रित्यर्थ हे कार्य होतात, तेव्हा त्याचं पूर्णत्व प्राप्त होत नाही. कारण मूळ समस्या ज्या असतात ना, त्या कुठल्याही कार्यामागे मागे बघा, ज्याला कृष्ण भावनेचा स्पर्श नसेल, भक्ती मार्गाचा स्पर्श नसेल, तर त्या प्रत्येक कुठलंही कार्य करू दे, त्याची मूळ समस्या ही तशीच राहणार आहे, की जसं एखाद्या भुकेल्या व्यक्तीला आपण जर अन्न नेऊन दिलं, तर ती एका टाईमाची त्याची भूक भागणार आहे. परत त्याला दुसऱ्या वेळेला भूक लागणारच आहे. पण त्याच्यापेक्षा तेच अन्न आपण भगवत प्रसाद म्हणून दिलं, तर नक्कीच त्याची आध्यात्मिक गरजही भागली जाईल आणि त्याच्या त्याच्या पुढच्या गतीसाठी सुद्धा किंवा या जन्मातील त्याला काय सांगावं, की भगवंताच्या कृपेने ती भक्तीही प्राप्त होईल. म्हणून मूळ समस्या तशीच राहते आणि जोपर्यंत आपण कसं म्हणतो ना, की एखादा आजार झाला, तर आयुर्वेदिक कसं ॲलोपॅथी की बऱ्याच जणांचा आता बरेच जण आयुर्वेदाकडे वळायला लागलेले आहेत. तर ॲलोपॅथीमध्ये कसं असतं, की ॲलोपॅथीमध्ये लगेच रिझल्ट मिळतो आपल्याला. लगेच उपचार, आपल्याला लगेच ट्रीटमेंट. मग आपल्याला वाटतं, की अरे मी तंदुरुस्त झालो. पण मूळ समस्या शरीरातली तशीच असते. जसं वात, पित्त, कफ असेल हे जे काही प्रकार त्याच्यामध्ये त्याच्याशी कनेक्टेड. तसा आयुर्वेद कसा मुळाला जातो. थोडा वेळ लागतो, पण मुळाशी जातो. तसं हे कार्य असतात, की चांगले कार्य हे दिसतात चांगले, परंतु त्यांनी पूर्णत्व प्राप्त होत नाही आणि मूळ समस्या ही तशीच राहते आणि मूळ समस्या तशी राहिल्यामुळे काय होतं, की समाधान प्राप्त होत नाही आणि समाधान प्राप्त होत नाही आणि परत आपण ह्या जन्म-मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकतो. त्यामुळे कुठलीही गोष्ट करा, समाजोपयोगी कार्य करा, अन्नदान करा, समाजसेवा करा. त्या प्रत्येक ठिकाणी आपला दृष्टिकोन आपण कृष्ण भावनेशी कनेक्ट करतो. तेव्हा खरं तर ते कार्य हे पूर्णत्वाला प्राप्त होतं. आता जे शुभ मार्गाचा अवलंब करतात या मार्गाचा, तर त्याच्यामध्ये पण 3 श्रेणी येतात. तर त्याच्यामध्ये एक आहे, की भौतिक सुख समृद्धींचा उपभोग घेत शास्त्रोक्त विधी-विधानांचे पालन करणारे आणि दुसरं आहे, की संसारातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणारे आणि तिसरं आहे कृष्ण भावनायुक्त भक्त. हं. तर पहिलं जे आहे, की आपण बघतो, की भौतिक सुख समृद्धीचा उपभोग घेत शास्त्रोक्त विधींचे पालन करणारे. याच्यामध्ये आपण ध्रुव महाराजांचं उदाहरण बघू शकतो, की ध्रुव महाराज जे आहेत, जेव्हा त्यांच्या मातेने त्यांना सावत्राईने पित्याच्या मांडीवरून ओढून की खाली घेतलं आणि त्यांचा अपमान केला. तेव्हा त्या ध्रुव महाराजांना एकदम असं हे झालं, की अरे
माझा अपमान केलेला आहे आणि माझ्या पित्याच्या मांडीवरून मला खाली ओढलेलं आहे. आणि त्या भौतिक इच्छे ते म्हणतात, की असं स्थान मी प्राप्त करेल, की जिथून मला कोणीच खाली घेऊ शकणार नाही. त्या भौतिक उणीने, भौतिक इच्छेने प्रेरित होऊन ते भगवंतांच्या प्राप्तीसाठी जातात. परंतु ती प्राप्ती झाल्यानंतर मात्र ते शिवभक्त बनतात. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, की भौतिक सुख-समृद्धींचा उपभोग घेत काही लोकं त्यांना एन्जॉयमेंट पण असती. की म्हणजे आनंद पण घ्यायचा आहे आणि आनंद घेत-घेत विधी-विधानांचं पालन करायचंय. म्हणजे कसं असतं काही-काहींना, की करायचं पण एका मर्यादेच्या बाहेर नाही जायचं. की ठीक आहे बाबा आपल्याला आपलं ह्याच्यामध्ये काही अडथळा नाही आला पाहिजे आपल्या जीवनामध्ये. आपलं जीवन चाललंय ना तसं, ते सांभाळून करायचं. आता कृष्ण पावले भक्ती मार्गामध्ये सुद्धा कितीतरी असं होतं, नाही, नाही आता बस. ह्याच्या पुढे मला जायचं नाही. ह्याच्या पुढे माझी मर्यादा क्रॉस करायची नाही मला. ठीक आहे, एकदा बोलवलं ना आठवड्यातला एक प्रोग्राम, सत्संग प्रोग्राम खूप झाला. सारखं-सारखं काय जायचंय? सारखं-सारखं म्हणजे आपल्याला आपली जी भौतिक जीवन आहे ना, त्याला डिस्टर्ब करायचं नसतं. तर अशा पद्धतीचे जगणारे एक लोक असतात आणि त्याच्यावरचा स्तर काय असतो, की संसारातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणारे, की संसारातून मुक्त होणं, की जसं आपण हे सौभरी मुनींचं उदाहरण बघितलं, धृतराष्ट्राचं उदाहरण बघितलं, की धृतराष्ट्राच्या उदाहरणामध्ये, की जेव्हा विदुरजींनी चांगले कान टोचवले धृतराष्ट्राचे, तेव्हा धृतराष्ट्राला तो साक्षात्कार झाला आणि मग धृतराष्ट्राने ते सगळं सोडून दिलं. मग ते सोडून गेल्यानंतर ते जेव्हा वनात गेले, तेव्हा त्यांच्याबरोबर कुंती महाराणी पण होत्या. की ह्याच्यातला तिसरा जो आहे कृष्ण भावनायुक्त भक्त. मग आता कृष्ण भावनायुक्त भक्त म्हणजे कुंती महाराणी आहेत. त्या भगवंतांच्या शुद्ध भक्त आहेत. परंतु त्या गेल्या कुणाबरोबर? धृतराष्ट्राबरोबर. जाताना दोघंही बरोबर गेले आणि तिघा म्हणजे कुंती महाराणी, धृतराष्ट्र आणि गांधारी. जर वर पाहतात तिघांचाही देहत्याग एकाच ठिकाणी झालेला आहे. परंतु याच्यातून आपण काय बघू शकतो, की त्यांचं गंतव्य स्थान जे आहे, ते पूर्णतः वेगळं होतं. की म्हणजे जरी एखाद्या भक्ताचा काही समस्या त्याच्या जीवनामध्ये चालू असतील, एखाद्या भक्ताचा मृत्यू अतिशय असा म्हणजे एखाद्या अपघातामध्ये होईल किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये होऊ शकतो. परंतु ते भौतिक लोकांसारखं वाटू शकतं. परंतु त्यांचं गंतव्यस्थान हे आपण ह्या गोष्टीवरून बघू शकतो, की धृतराष्ट्र आणि कुंतीचं, की हे पूर्णपणे वेगळं आहे. जी कुंती महाराणी ज्या कृष्ण भावनेमध्ये म्हणजे पूर्ण भगवंतांना समर्पित असं आयुष्य जगल्या. त्या कुंती महाराणी प्रार्थना करतायत, की माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही वारंवार संकट द्या. जशी गंगा नदी समुद्राच्या ओढीने धावत असते, तसं माझं मन पण तुम्ही मला वारंवार संकट द्या. त्या संकटामध्ये माझं मन तुमच्याकडे आकर्षित होईल. म्हणजे ही किती कुठल्या स्तरावरची प्रार्थना आहे, ही आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे आणि त्याच कुंती महाराणी धृतराष्ट्रांबरोबर देहत्याग करताना आपल्याला दिसतात. त्यांचा मृत्यूही तसा होतो असं दिसतं. परंतु त्याच्यामध्ये हा फरक आहे. म्हणून हा तिसरा स्तर जो आहे, तो कृष्ण भावनायुक्त आहे. म्हणजे शुभ मार्गाचा अवलंब करतात, शुभ कार्याचा अवलंब करतात, चांगले कार्य करण्यासाठी. तर ह्याच्यामध्ये म्हणून हे 3 स्तर दिलेले आहेत. की या 3 स्तरामध्ये पण तिसरा स्तर आहे तो जो उंच, तो कृष्ण भावनायुक्त भक्त असणारा. तर त्या स्तरावर येण्यासाठी निदान आपल्याला कसं आहे, की स्वतः स्वार्थ, लोभ ह्या स्तरावरून दुसऱ्यांसाठी विचार करतो या स्तरावर तरी आपल्याला यावं लागणार आहे. म्हणजे त्यातली त्यात म्हणून म्हणतात, की आधी आपल्या स्वार्थाचा विचार करतोय. त्याच्यापेक्षा जो दुसऱ्यांचा विचार करतोय तो निश्चितच चांगला आहे. आणि त्याच्याही पेक्षा मग तो वरचा स्तर आहे तो भगवंताची प्राप्ती करणे. म्हणून भौतिक सुखाकरिता शास्त्रोक्त विधी-विधानांचे पालन करणाऱ्या पुन्हा 2 श्रेणी करता येतात. म्हणजे ह्या भौतिक सुखाकरता शास्त्रांचं पालन करतात विधी-विधानांचं. त्याच्यामध्ये पण परत 2 श्रेणी येतात. एक काय करतात, की एक स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी कार्य करतात आणि दुसरे जे असतात ते इंद्रिय तृप्तीची आकांक्षा धरत नाहीत. आणि म्हणून जे इंद्रिय तृप्ती करता कार्य करतात, ते जीवनाच्या उच्च अवस्थेत किंवा उच्चतर लोकांमध्ये उन्नत होतात. परंतु तरीही हे लोक संसारातून मुक्त झाल्यामुळे ते वास्तविक शुभ मार्गाचे अनुसरण करत नाहीत. म्हणजे ह्याच्यातून मग हे प्रभुपाद आपल्याला सांगत आहेत, की ते कितीही उच्च स्तरावर गेले. 1 मिनिट हां. काय झालं? हरी बोल. सॉरी. म्हणून त्यांनी इथे सांगितलेलं आहे, की कितीही ते उच्च स्तरावर गेले, उन्नत झाले, तरी हे लोक संसारातून मुक्त झालेले नसल्यामुळे
जोपर्यंत ते भक्ती मार्गाचं पालन करत नाहीत, तोपर्यंत ते कधीही खाली येऊ शकतात. ज्या क्रियांचा उद्देश म्हणजे कुठलीही गोष्ट घ्या, की त्याचा जर आत्मसाक्षात्कार नसेल किंवा देहात्मबुद्धीतून मुक्त होणे हा नसेल, तर ती कोणतीही क्रिया घ्या भौतिक जगामधली, कुठलंही कार्य करू दे ती व्यक्तीने, तर ते मुळीच शुभदायक नाही. आणि कृष्ण भावना भावित कर्म हेच शुभ कर्म आहे. आणि जो स्वइच्छेने कृष्ण भावनेमध्ये प्रगती करण्याकरता सर्व शारीरिक दुःखे सहन करतो, त्याला तपोनिष्ठ परिपूर्ण योगी असे म्हटले जाते. तर याच्यामध्ये आपण उदाहरण बघू शकतो, की श्रीकृष्णांचे बालपणीचे जे मित्र आहेत सुदामा, की किती म्हणजे त्यांची भगवंतांवर भक्ती होती. शुद्ध प्रेम ते भगवंतांबरोबर करत होते आणि किती त्यांना त्याच्यासाठी म्हणजे त्यांचं जीवन हे असं बघितलं तर भौतिकदृष्ट्या असं वाटत होतं, किती दरिद्री अवस्थेमध्ये ते जीवन जगत होते. खायला नाही नीट एका टाईमाचं, राहायला नीट नाही, अंगावर वस्त्र नव्हते. फक्त त्यांचं भगवान श्रीकृष्णांवर प्रेम होतं. शुद्ध भक्ती होती आणि जेव्हा त्यांची पत्नी वारंवार त्यांना सांगत होती, की "तुम्ही जा, भगवंत तुमचे एवढे मोठे भगवंत आहेत तुमचे मित्र, एवढे मोठे राजा आहेत ते द्वारकेचे. तर त्यांच्याकडून तुम्ही काहीतरी आणा आपल्यासाठी, की जेणेकरून आपण चांगल्या अवस्थेमध्ये जीवन जगू शकतो." मग इथे तरीही ते सुदामा जायला तयार नव्हते. म्हणजे ह्याच्यातून आपण ह्या उदाहरणातून काय शिकू शकतो, की जे भगवंतांचे भक्त असतात, ते कुठल्याच भौतिक कामनांची अपेक्षा करत नाहीत किंवा स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी ते कधीच काही मागत नाहीत. परंतु तेच भगवंत जेव्हा सुदामा जेव्हा गेले, तेव्हा न मागताही त्यांनी सगळ्या गोष्टी दिल्या. म्हणजे स्वतःच्या भक्तीसाठी, कृष्ण भावनेमध्ये आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःहून काही शारीरिक दुःखे सहन करते. शारीरिक दुःख म्हणजे काय? की कितीतरी तपश्चर्या असतात. आता साध्या आपल्याला खूप मोठी तपश्चर्या करायची गरज नाही. आपल्यासाठी रोजच्या 16 माळा जप संपवणं हीच आपली तपश्चर्या म्हणजे करणं हा नसतंय, तर 16 माळा संपवणे हा आपला शब्द असतो. तर हीच आपली खूप मोठी तपश्चर्या आहे. तर मग आताच्या काळामध्ये, की आपण पण घरामध्ये कसं एखाद्या कार्यक्रमाला जरी जायचं म्हटलं मंदिरामध्ये, काही समस्या येतात, अडथळे येतात. त्याच्यातून आपण काय प्रयत्न करतोय? कसं टाईम मॅनेजमेंट करतो, अरेंज करतो, की नाही मला आता 4 माळा मी करते, 6 माळा मी करते. त्याच्यासाठी मला वेळ काढायचा आहे. कसं प्लॅनिंग करू? कसं हे करू? म्हणजे हीच आपल्यासाठी तपश्चर्या आहे आत्ताच्या काळामध्ये. कारण श्रील प्रभुपादांनी आपल्याला हे इतकं सोपं करून ठेवलेलं आहे. प्रभुपादांचं स्वतःचं उदाहरण आहे, की वयाच्या 70व्या वर्षी ते पाश्चात्य देशामध्ये गेलेत कृष्ण भावनेचा प्रचार करण्यासाठी. म्हणजे आज प्रभुपादांनी किती दुःख सहन केलेलं आहे. 2 वेळा हार्ट अटॅक आला प्रभुपादांना. त्यांच्याबरोबर कोणीच नव्हतं आणि आज त्या श्रील प्रभुपादांनी हे सगळे त्रास सहन केले. त्याच्यामुळे आज आपल्याला हे आयतं रेडीमेड ज्ञान मिळत आहे आणि इतका भक्ती मार्ग प्रभुपादांनी आपल्याला सगळ्यांना ते हरिनाम आपल्यापर्यंत पोहोचून सुलभ केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आपण बघतो, की त्याला तपोनिष्ठ परिपूर्ण योगी असे म्हणतात, की श्रील प्रभुपादांचं साक्षात हे उदाहरण आहे. आणि आताच्या ह्याच्यामधलं बघू शकतो, की परमपूज्य राधानाथ महाराज सगळ्यांना माहीत असावे. तृषार्थ पथिक ह्या पुस्तक आत्मचरित्राचे लेखक. तर त्यांनी सुद्धा वयाच्या 19व्या वर्षी त्यांचा देश सोडला. अमेरिकेसारखा देश अगदी एकदम अ, राहणीमान, इंद्रिय भोगामध्ये पूर्ण लिप्त झालेल्या कुठल्याच गोष्टी अशा नव्हत्या, की तिथं त्या काळामध्ये त्यावेळेस नव्हत्या. आणि असं ऐशोआराम सोडून ते एका चांगल्या कुटुंबामध्ये जन्मलेले होते. तरीही 19व्या वर्षी ते त्यांच्या घरातून बाहेर पडले. कशासाठी बाहेर पडले? तर भगवंतांची प्राप्ती करायची आहे मला. माझ्या जीवनामध्ये मला भगवंतांना स्वीकारायचं आहे आणि कुठे भगवंत प्राप्त होऊ शकतात या करिता 19व्या वर्षी ते बाहेर पडले आणि किती वर्षा तो 1 वर्षाचा तो खडतर प्रवास. आता आपण बघतो, की एका विमानात बसलो, की 12 तासात आपण अमेरिकेत पोहोचू, 13 तासात पोहोचू. पण 1 वर्ष लागलं महाराजांना भारतामध्ये पोहोचायला आणि इथे आल्यानंतर त्यांनी वेगवेगळे मार्ग बघितले, वेगवेगळे योगी व्यक्तीचं जीवन बघितलं. हिमालयामध्ये ते काही महिने राहिले आणि तिथे राहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, की सहज सुलभ भक्ती मार्गाचं पालन करणं, ही सगळ्यात उच्च प्रक्रिया आहे. ती त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अंगीकारली. तर हे जे आचार्य होऊन गेले किंवा हे जे शुद्ध भक्त आहेत, हे आपण बघू शकतो, की त्यांच्या जीवनामध्ये ते कशा पद्धतीने दुःख सहन करतात. आज परमपूज्य राधानाथ महाराज ह्या वयामध्येही हं, की ते आज अजूनही प्रचार करतायत, पाश्चात्य देशांमध्ये जातायत, हरिनामाचा प्रसार करत आहेत. की स्वतःहून ते शारीरिक दुःख जे काही त्रास आहे ते सहन करत आहेत. म्हणून त्यांची व्याख्या जी आहे आपण बघू शकतो, की अशा शुद्ध भक्तांची व्याख्या ही तपोनिष्ठ परिपूर्ण योगी असे म्हटले जाते अशा या योगींना. तर हे श्रील प्रभुपादांची कृपा आहे, की असे शुद्ध भक्त प्रभुपादांनी आपल्या समोर आपल्याला म्हणजे साक्षात आपल्याला त्यांचं दर्शन होतंय. पण कधी-कधी काय होतं ना, अतिपरिचयात अवज्ञा किंवा एखादी गोष्ट सहजतेने, सुलभतेने मिळते.
तेव्हा आपल्याला त्याची किंमत राहत नाही. तर हे जेव्हा आपण हे उदाहरणं बघतो, ऐकतो, कुंती महाराणीचं उदाहरण आपल्याला खूप आकर्षित वाटेल, की कुंती महाराणी किती शुद्ध भक्त होत्या. पण तेच श्रील प्रभुपाद आता सुद्धा आपल्या समोर आहेत पुस्तकांच्या रूपाने, त्यांच्या वाणीने, त्यांचे हजारो लेक्चर आहेत ते आपण ऐकू शकतो. तर ही आपल्याला प्रभुपादांनी दिलेली कृपा आहे. आणि दुसरं म्हणजे की अष्टांग योगीचा इथे श्रील प्रभुपाद सांगत आहेत, की अष्टांग योग पद्धतीचा अंतिम उद्देश कृष्ण भावनेचा साक्षात्कार हा असल्यामुळे असा अभ्यासही शुभदायक आहे आणि जो या दृष्टीने प्रयास करतो त्याला अधोगतीचे भय राहत नाही. हं, की जर अष्टांग योग, योगावर पण आता आपण बोललो, की जो अष्टांग योग आहे, तर बरेच जण शारीरिक योग म्हणजे काय, की आता बघतो की शारीरिक म्हणजे तब्येत चांगली राहावी हेच इंटेन्शन असतं. परंतु ह्याच अष्टांग योग जर केला व्यक्तीने आणि त्याची चेतना जर बदलली, त्यांनी त्याचा अंतिम उद्देश हा कृष्ण भावनेचा साक्षात्कार करायचा आहे, या भावनेने ठेवला, तर नक्कीच ती कृती लगेच ती कृष्ण भावनामय बनते. म्हणजे जरी आपण आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये साधं सिंपल उदाहरण घेऊ शकतो, की माझी तब्येत मला फिट ठेवायची आहे आणि त्याच्यासाठी मला योगा करायचा आहे. पण तो योगा कशासाठी करायचा आहे? तर मला भगवंतांची भक्ती करण्यासाठी माझं शरीर मला चांगलं सदृढ अवस्थेमध्ये ठेवायचं आहे आणि भगवंतांची सेवा करायची आहे. त्या कारणासाठी मला ही गोष्ट करायची आहे. झालं आपल्यासाठी लगेच चेतना बदलली, की लगेच कृष्ण भावनामय होतो. तर ही प्रभुपादांनी आधुनिक समाजाला दिलेलं हे खूप मोठी कृपा आहे, की कशा पद्धतीने आपले आजचे कर्तव्य करून ते कर्तव्य आपल्या रोजच्या कृष्ण भावनामय चेतनेमध्ये आपण बदलू शकतो. तर हा ह्या श्लोकाचा एक थोडक्यात सार होतं. सांगण्याचा प्रयत्न केला. तर याच्यावर कोणाला काही प्रश्न असतील, कोणाचे काही कमेंट्स असतील, तर प्लीज तुम्ही सांगू शकता किंवा कोणाला काही ॲड करायचं असेल, तर तेही तुम्ही त्याच्यामध्ये शेअर करू शकता. थँक यू. 1 मिनिट. थँक्यू संदेवी शक्ती माताजी. हरिबोल. कोणाला काही प्रश्न असतील तर सांगू शकता, विचारू शकता. आवाज काय येतोय माझा? हो, येतोय माताजी. हा. छान झालं लेक्चर, थँक्यू. माझं तर काय झालं ना, सुरुवातीला जरा ते होतच नव्हते मीटिंग सेट, त्यामुळे सॉरी सगळ्यांना, असं थोडा उशीर झाला. पुढील आता उद्याचा श्लोक जो आहे तो 41वा आहे, ज्याच्यामध्ये योग भ्रष्ट योगी पुण्यात्मांच्या लोकांमध्ये अनेकानेक वर्ष सुखभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो. तर याच्यामध्ये पण खूप छान आहे, की जे आज आपण विश्लेषण ऐकलेलं आहे. त्याच्यामध्ये जरी कोणी योगभ्रष्ट झाला, तरी त्याला भगवंत कशी कृपा प्राप्त देतात. तर ते ह्या उद्याच्या श्लोकामध्ये आहे. उद्या रक्षाबंधन आहे. पण तरी थोडासा वेळ काढा 20-25 मिनिटाचा आणि नक्की जॉइन करा सगळ्या जणी. आणि तुमच्या मैत्रिणींनाही जास्तीत जास्त मेसेज द्या. थँक यू. हरे कृष्णा. बऱ्याच जणी गावी जातील, रक्षाबंधनला माहेरी जातील, त्यांनाही ही YouTube लिंक शेअर करा. त्या निमित्ताने सगळेजण ऐकतील अशा पद्धतीने. थँक यू. थांबूया मग कोणाला काही प्रश्न नसतील तर? ओके. असं चांगलं आहे. याची हे करायची का? आपली स्पष्ट दिसतंय ना? वाडा यात्रा अनाउन्समेंट केलती काल पवित्र लीला माताजींनी? आता दिसतंय क्लिअर. नाही माहिती, काल मी मला काय लागली? एज किती? काल आपली ना बारामती सेंटरची माताजी लोकांसाठी म्हणजे मेसेज तर फिरतायतच सगळीकडे. पण त्याची मी मुदत आता 1-2 दिवसावर आलेली आहे. तर 30 सप्टेंबर व 1 ऑक्टोबरला 2 दिवस वाडा यात्रा जाणार आहे. फक्त माताजींची ट्रिप असणार आहे ही. तर ज्यांनी कुणी अजूनही नावं दिले नसतील तर तुम्ही देऊ शकता त्या यात्रेसाठी. थँक यू. हरे कृष्ण. थांबूया माताजी मग आपण. हा काय? थांबूयात म्हटलं मग. काही प्रश्न हो नाहीयेत चालेल कोणाचे. चालेल चालेल. ओके.